कैला आता कामाची टायमाला बंद पडते. नानाला सांगितलं नवीन मोटर घ्या म्हणलं ऐकतो यो. काय इंग्रजी माणूस कसं काय बरं आहे ना? ना अरे काय झालं असं का तोंड पाडून बसलायस? काय झालं सांग तरी. असं का तोंड पाडून बसलायस? हे काय रे? अंजलीबाईंचं तिकीट. अरे वा एक नंबर. अप्पू अरे वहिनीचं विमानाचं तिकीट आले बघ. हा ना. अरे हे विमानाचं तिकीट आहे का शाळेचा पेपर? पहिल्यांदाच बघतो मी विमानाचं तिकीट. वय पण तू का असं तोंड पाडून बसलायस रे? थोड्या दिवसात निघणार आहेत नव. हा ना. अरे वहिनीचं फॉरेनला जायचं सिलेक्शन झालं तेव्हा गावभर समजा उड्या मारत पेड वाटत होतास. आणि आता जायचं दिवस जवळ आलो असं का तोंड पाडून बसलायस? 2 महिने जाणार आहेत नव. मग जाऊ देत की. त्यात केवढं नाराज व्हायचं? काय झालं राणा? तू खुश नाही आहेस काय? अरे काय झालं सांग तरी. काय झालंय तेच कळना झालंय बघ. खर तर मला खुश व्हायला पाहिजे नव. मला तर कसं तरीच व्हायलंय. समजा असं रिकाम रिकाम वाटायलंय रे. 2-2.5 महिने कसं जाणार माझं? अरे येतील तसं जातील. तू उगाच टेन्शन नको घेऊस. त्यासनी सोडून राहू वाटत नाही रे. अरे मला लई सवय झाली त्यांची. हे बी खरंच आहे म्हणा. बरं राणा आता त्या चालल्यात हे बी चांगलंच आहे की. आता फॉरेनला जायचा चान्स मिळालाय. नवं काहीतरी शिकायला मिळणार आहे. हे चांगलं आहे का नाही सांग बघू. चांगलंय पण बिन काय नाही. हे बघ राणा आता तुला मेसेज बी करता येतो. इंग्रजी बी बोलता येते. वहिनी जरी फॉरेनला गेल्या तरी तुमचं बोलणं चालणं थांबणार आहे का? अरे तू असं आता तोंड पाडू नकोस. जरा हुरूप दा हुरूप. हा तुझं असं पडकं तोंड बघून वहिनीला फॉरेनला जाऊ वाटेल काय? अरे घरातनं पाय बी निघणार नाही त्यांचा. काय मर्दा राणा. अरे आपल्या गावातलं पहिलं बाई माणूस फॉरेनला चाललंय. याचं तुला काय आहे का नाही? हे बघ तुला वहिनीचं किती कौतुक आहे हे वहिनीला दाखवतो. धावणार का नाहीस? ते तर आहेच की. अरे कौतुक आहे ते माहितीये मला पण धावणार कोण? अरे धावतो की. हा आता कसं. चल आता आता रुबाबाद गावात फिरायचं आणि हे फॉरेनचं तिकीट समजा गावाला दाखवायचं. चालतंय की. समजा गावाला बी कळू दे माझी बायको किती हुशार येते. समजा गावाला पेड वाटतो बघ आता. आणि मला देणार नाहीस वय? अरे देणार की. तुला तर स्पेशल पार्टी देणार. बरं जाऊ काय? हा हे घे. दे चल. वहिनी फॉरेनला गेल्या व्हायचं कसं होणार आहे कुणास ठाऊक. ते नाही राणा तर इंग्रजीला एक भारी बोलत होता. ते कसं रे? अरे बाईंनी शिकवलं असणार की त्याला. तर ते सकाळ सकाळी गुड नाईट म्हटलेला आणि आपल्या बाई असं कधीच शिकवणार नाहीत बघ. वय राणाचं काहीतरी चुकीत शिकलं असणार. असं कसं? पहिल्यांदा कळत नाही त्याला. पण एकदा कळलं की गाडी एकदम फास्ट स्टार्ट सुटते बघ त्याची. मलाच टेन्शन आलंय बघ. आता आपल्या मागणं पुढे गेला बघ राणादा. शिकू दे की. तुझ्या का पोटात दुखतंय रे मग? पोटात दुखायचा प्रश्न नाही. आपली पण इंग्रजीत सुधारणा व्हायला पाहिजे. आणि राणादा संग मी इंग्रजीच बोलणार बघ. म्हणजे माझं पण प्रॅक्टिस होईल. काय रे शाळा सुटली तरी अजून इथेच घरी नाही जायचंय? बाई ते राणादाला इंग्रजी तुम्ही शिकवलं काय? अहो लय भारी इंग्रजी बोलायलाय आणि ते बी एका दिवसातच. हो पण अजून शिकतायत ते. आता मी शिकवायचा प्रयत्न तर केलाय. बघूया रिझल्ट काय लागतोय ते. राणादाला पहिला कळत नाही
मग एकदा कळालं की गाडी लई फास्ट सुटत्या बघा. आणि रिझल्ट चांगलाच लागणार, गॅरंटी आहे बघा माझी. अरे वा, फार छान बोललास हा तू. तू म्हणतोयस तसंच हो. नाही हो बाई, हे माझं वाक्य त्याच्या नावावर खपवालाय बघा. बाई माझं कौतुक करायल्यात तर तुझ्या का पोटात दुखालय रे? बरं बरं थांबा, 1 मिनिट जरा थांबा. तुम्ही सगळे म्हणताय तसंच हो. अहो होणारच बघा. आजपासून आम्ही रानादा संगत इंग्रजीत बोलणार बघा. तेवढीच आमची प्रॅक्टिस होईल बघा. हो, ही छान आयडिया. माझीच आयडिया आहे आणि ह्यो त्याच्या नावावर खपवालाय. मीच म्हंटल होतं बघा आधी. बरं, अरे काय चाललंय तुमचं? तुमची काही स्पर्धा लागली आहे एकमेकात? मी आधी काही मिळणार आहे का यातनं? चॉकलेट. बाई आम्हाला फॉरेनचं चॉकलेट आणणार आहेत, वय का नाही बाई? हे भारी आहे बघ अंजली तुझं. पोरांना चॉकलेटचं गाजर दाखवतेस वे? अगं नाही ग. काय रे, मी कधी म्हणाले तुम्हाला चॉकलेट आणीन म्हणून? म्हणायला कशाला लागतंय? तुम्ही एवढ्या चांगल्या आहेत तर आणणारच की आमच्यासाठी चॉकलेट. बरं स्वतःहून दत्तक जायची सवयच लागली आहे तुम्हाला. चला जावा आता घरी. जावा आणि मी दिलेला अभ्यास संपवा आधी. चला जावा. बाई तुम्हाला पाहिजे असलं तर मागा की चॉकलेट, आम्हाला कशाला रागवताय? अरे ढेरपोट्या, जातोस घरी का देऊ एक रट्टा? चल जाऊ घरी. सावकाश जा रे. बाई तुम्हाला चॉकलेट पाहिजे असेल तर मागा की त्यांच्याकडनं, उगाच रडत जाऊ नका बघा. जातोस का त्या घरी तू? चल जा. कशाला एवढं ओरडतेस ग त्यांना? बघितलंस ना किती आगाऊ पोर आहे ती. बर चल घरी. चल. अगं पण काय ग अंजली, ही पोरं म्हणते ते अगदी खरं आहे बघ. काय ग? अगं हेच की, एका दिवसात रानादामध्ये लई प्रगती झालीये. लई फडाफडा इंग्लिश बोलायला लागलाय म्हणे. त्यांनी जर एखादी गोष्ट मनावर घेतली ना तर ते पूर्ण करतातच. आणि इथं तर जिच्यात मन गुंतलंय तिच्यासाठी मनावर घ्यायचं म्हणल्यावर तर 1000दा मनावर घेणार बघ, होय की नाही? चल, काहीतरीच तुझं. अगं काहीतरीच काय याच्यात. बघ तू, रानादा एकदम फरडा इंग्रजी बोलणार बघ. आणि इंग्रजी कशाला? तमिळ, चिनी, बंगाली, जपानी काय वाटेल ते शिकायला सांग, सगळं शिकणार बघ तू. लई नशीबवान आहेस बाई तू. हो, खरंच मी खूप लकी. मला ह्यांच्यासारखा नवरा मिळाला. मी या गावात आले आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलंय बघ. वय तुझं त्याच्यामुळं आणि त्याचं तुझ्यामुळं दोघांची बी आयुष्य बदलून गेली आहेत बघ. अगं पण ते नाही, तू आता 2-2.5 महिने जाणार म्हणल्यावर आनंदाचं कसं व्हायचं ग? तुझ्याशिवाय 1 मिनिट बी चैन पडत नाही बघ त्याला. मी जर्मनीला जाणार आहे म्हणून आता तरी ते खूप उत्साहात आहे. बाकी आता जायची वेळ येईल तेव्हा बघू. लई अवघड जाईल बघ त्याला. पण आता लहान पोरांसारखं पदर धरून रडत बसू नये म्हणजे झालं. ह्यांचं काही माहिती नाही, पण मला तर निघताना पाऊल सुद्धा उचलवणार नाहीये हे मात्र नक्की. मी यांना सोडून जाणार आहे हा विचार जरी मनात आला ना तरी मला कसं तरी होतं ग. मग ग काय माहिती, सध्या तरी यांचा उत्साह बघूनच मला जायची प्रेरणा मिळते. आता पुढचं पुढे बघूया. बाकी बरं तुझं काय? अगं, नाव नाही सांगितलंस अजून. चला, उशीर व्हायलाय. नाव तर सांग मला. चल जाऊया, उशीर सांग ना ग. चल ग. अगं हे घ्या. नमस्कार. हे घ्या, पेढे घ्या. बरं ना, बारका पैलवान येणार आहे म्हणा. आता जरा काळजी घ्या बायकोची. बाळराजे येणार म्हटले की जपावं लागते बाईला. अशीच प्रगती करा आणि सुखाचा संसार करा. अहो तात्या, त्या प्रगतीचा पेढ नाहीत ते. अंजलीबाई फॉरेनला चालल्यात, त्या प्रगतीच्या पेढ आहेत. ये बघा तिकीट. आणि हा, आपल्या गावातनं कोण पहिले जात असेल तर त्या अंजलीबाई आहेत बघा. हा, ही बी प्रगतीच आहे म्हणा. लय हुशार आहे तुमची बायको. वय म्हणून तर सिलेक्शन झाले ना. व पण ते नाही राहणार. किती दिवस जाणार मास्तर बाई? 2 महिने. चला.
ठीक आहे, मग 2 महिने गड्या तुझं काय खरं नाही. माहित आहे मला. तुम्ही पेढे खावा. चला. हो काका, हव्या की इकडं. हे घ्या पेढे. पेढ होय. अरे वा. अहो ते काय अंजलीबाई फॉरेनला चाललेत ना व. बर. त्यांचं तिकीट आले म्हणून पेढे वाटते ना. दुसरं तिसरं काय समजू नका. काय दुसरं तिसरं म्हणजे काय नाही, तुम्ही खावा पेढे. हा चला. किरणी आहे घे. हे घे. कशाचं पेढ आहे? या अंजलीबाई फॉरेनला चाललेत ना व. याचे पेढे जेव्हा तिकीट बी आले. चल मावशी हे घ्या. हे घ्या. ते अंजलीबाई फॉरेन चाललेत, तिकीट आले ना व म्हणून पेढे वाटते. चला मामा हे घ्या. चल, ते अंजलीबाई फॉरेन चाललेत, तिकीट आले म्हणून. चला हे घे दादा. पेढे ते अंजलीबाई फॉरेन चाललेत. होय काय? हा त्यांचं तिकीट आले. चला. ए दगडू हे घे पेढे खा. अरे वा. ए हे बघ, अंजलीबाई फॉरेनला चालल्यात, त्याचे पेढे आहेत ते. हे बघ तिकीट. कळलं काय? दुसरं तिसरं काय बी समजू नकस. दुसरं तिसरं म्हणजे काय नाही, तू खा पेढे खा. बर बर. राणा कुठे फिरायलायस आणि तालमीत कोण येणार? अहो येणार की. तालीम कधी चुकवली का मी? तालमीची वेळ झाली की येणार की तालमीत. अरे होय की, अलीकडे तू कधी तालीम चुकवत नाही म्हणा. पण मी आपला सवयीनं बोललो. वस्तात हे घ्या पेढे खा. पेढ अहो राणादाची बायको फॉरेनला निघाल्या म्हणून ज्याने पेढायचे. दुसरं तिसरं काही समजू नका. घ्या पेढ. मग किती दिवस निघाले म्हणायची सुनबाई? हे 2-2.5 महिने जाणार आहेत. मग आता तू 2 महिने पूर्ण लक्ष तालमीकडे देणार का बायकोची आठवण आली म्हणून उदास राहणार? नाही वस्तात, तालमीवरचं ध्यान चुकवून कसं चालेल? अरे हरिनाम कमी आणि बायकोचं नाव तोंडात लय असते तुझ्या. ती गेल्यावर करमल का तुला? तुला करमू दे नाहीतर नाही करमू दे, पण कुस्ती खेळताना हायगाई दिसली तर बघ मग. अहो नाही, आता मनापासून कुस्ती खेळणार आहे मी. बरं येऊ काय? चला. ठीक आहे. काय सब मला का नाही असं उभं राहून राहून लई कटा यायलाय. मग उड्या मार. कुणी थांबवलंय काय तुला? हा आव ताई सब तसं नाही, मला तुमची लई काळजी वाटते. असं अचानक कस काय का आमची काळजी वाटायला लागल्या तुला? अहो अचानक कुठं, मला तर कायमच काळजी वाटते तुमची. नाही चंदे, आता आम्हाच का नाही एकच काळजी बघ. त्या मास्तरडीचं इमानाचं तिकीट कधी येत आहे आणि ती कधी टळत्या. देवा, लवकरात लवकर या मास्तरडीचं इमानाचं तिकीट येऊ दे रे बाबा. येणार बघा ताई सब, नक्की येणार बघा. फक्त तुम्ही मनापासून देवाकडे साकडं घाला बघा, लगेच येते का नाही तिकीट. असं आहे काय? मग जा, आमच्या वाटचं देवाकडे जरा साकडं घालून ये जा. ताई सब मला सांगू नका, मला लई कटा आलाय. अगं चंद, एक काम कर, आमच्या वतीनं का नाही देवाकडे तूच साकडं घाल. म्हणावं ती मास्तरडीचं तिकीट लवकरात लवकर येऊ दे. हा जा 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 आणि मनापासून घाल ग साकडं. अंजू जाऊबाईंच्या मम्मी, अरे वा, लई दिवसांनी आला सा. हो, अंजलीकडे थोडं काम होतं म्हणून आले होते. अंजलीबाईंकडं? अहो घरातली समधी कामं आमच्यावर टाकून त्या बाहेर फिरायला गेल्या असत्याल बघा. तुम्ही आमच्याकडे सांगा काय काम आहे ते. नाही म्हणजे काम तसं विशेष काही नाहीये. अंजली आता जर्मनीला जाणार ना,
तिला आवडतात म्हणून नारळाच्या वड्या केल्या होत्या, त्या आणल्या होत्या. घ्या. अहो तिकिटाचा अजून काही पत्त्या नाही आणि तुम्ही नारळाच्या वड्या आणल्यात वय. अहो तसं नव, राणा भाऊजींच्या हातात जर लागल्या का नाही तर एक कण बी उरायचा नाही बघा. जावा जावा, घेऊन जावा, तिकीट आलं की परत आणा. हा? नाही, तिकीट आलं म्हणून तर आलीये. काय तर की इंग्लिश. हे घ्या, अंजलीबाईंचे तिकीट आले. घ्या, हे घ्या. काय आहे? अरे ह्यो कसला बॉक्स आहे? येड्यांचं आहे. ए, अरे गप, गप. अरे पेढा इज अ व्हेरी गुड. राणा, हाऊ आर यू? हं? काय ते? असं कसं आहेस रे तू? मी अरे हा तूच. हाऊ आर यू? मी अरे आय एम फाईन, म्हणजे मी मजेत आहे. अरे पण मी मजेत नाही ना गड्यांनो. अरे तरी बी मन लय अवघड काय शिकायचं नाही. सोप्या सोप्याची प्रॅक्टिस करूया बघ आपण. कसली प्रॅक्टिस? अरे इंग्रजी बोलायची. वय वहिनीने सांगितलंय तुझ्या संगत इंग्रजीत बोलायचं म्हणून. आता तर 2-2.5 महिने जर्मनीला जाणार आहेत म्हणल्यावर तू इंग्रजी लवकर शिकून घे आमच्याकडनं. वय हा वय शिकून घे. त्याशिवाय तुझं काय खरं नाही बघ. मला बी तसंच वाटायला. खरंच माझी वाट लागणार आहे. अरे इंग्रजी बोलल्यावर वाट कशी लागल तुझी? मग आता म्हण आय एम फाईन म्हणजे मी मजेत आहे. अरे म्हण की आय एम फाईन. अरे आता मी मजेत नाही तर काय उगा बोलू होय? अरे म्हण की. अरे म्हण की. अरे म्हण की रे. म्हण की अरे. रे गप की, गप बसा की जरा. अरे एवढं वैतागाला काय झालं तुला? हे बघा, अंजलीबाईंचं तिकीट आले. नाही तर फाडून टाकशीला. काय झालेलं? पेपर पण वाचू दिला नाही ती. बघा चला. चल. काय झालं रे राणादा? काय कळना झाले काय करायचं. अरे तुला कशाला कळायला पाहिजे? आमच्या वहिनीसनी कळालं की झालं की. त्या जाणार आहेत फॉरेनला, तू जाणार नाहीस? तुम्हाला नाही कळायचं ते. सगळं कळतंय आम्हाला. तिकडं बघ बघू. हे हाय मुंबईच्या विमानतळाचं नाव आणि हा हे हाय जर्मनीच्या विमानतळाचं नाव. अरे समजा लिहिलंय की यात. ते वहिनीसनी दे जा, बाकी त्यांचं ते बघतील. वय राणादा, तू फुकट टेन्शन घेऊ नकोस बघ. ए थांब आणि तिकीट नीट ठेव नाहीतर घालवशील कुठं तर. तिकीट लय महत्वाचं असतंय. तिकीट असल्याशिवाय वहिनीसनी जाता पण येणार नाही बघ. काय झालं? तुला सांभाळायला येत नसलं तर तिकीट दे की माझ्याकडं. मी नीट नेऊन देतो बघ वहिनीसनी. नाही नको, ते माझं मी बघतो. तुम्ही घरला जावा. आता आलोय आम्ही खेळायला आणि तू लगे घालवालायस वय आमसनी. आम्ही इथं खेळणार, तू जाडवा आलायस बघ. अरे मग खेळा की. मी कुठे अडवले? आणि तसं बी मला लय काम आहेत. मग आम्ही कुठं अडवलंय तुला? तूच आमच्या ग्राउंडवर आहे. जा इथनं. ए, जा रे. जा. मी जाणार आहे. काय रेसवर खेळते बा, आत ये की. ढेरपोटे म्हणते ते बरोबर आहे का? तिकीटच नाही दिलं तर अंजलीबाईंना जाताच येणार नाही. काय करायचं राणा? थांबवायचं का बाईंना?